क्रमांक 2 इशिका भूषण लोखंडे, जेई स्कूल मुक्ताईनगर, पूर्वेश नितीन प्रजापती, ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ, चेतन संतोष आहिरे, काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालय चाळीसगाव, मयुरी प्रवीण आखाडे, सरस्वती विद्या मंदिर यावल, समर्थ शैलेश दहीभाते बगो शानबाग विद्यालय जळगाव, कौस्तुभ अतुल सहजे, काशीनाथ पलोट पब्लिक स्कूल जळगाव. असे म्हणतात आणि ते मात्र खरं की पुस्तकांच्या श्रीमंतीमुळे जगातील श्रीमंती मिळवता येते. गांधीजींना महात्मा ठरवण्यास मोबाईल नव्हे, इंस्टाग्राम नव्हे तर पुस्तकच कारण ठरले होते. नमस्कार आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, परीक्षक वृंद आणि तसेच ज्यांच्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे असे तुम्ही सर्व स्पर्धक. तर मी तुमच्याचपैकी एक स्पर्धक चेतन संतोष हैरे आज तुमच्या सर्वांसमोर. गेल्या अनेक उदाहरणांमध्ये आपण पाहिलेलं आहे की जर आपल्याला आपल्या जीवनात यश मिळवायचं असेल, काही कर्तृत्व करून दाखवायचं असेल तर आपल्याला काय करायला हवं, किती सकारात्मक राहण्याची गरज आपल्याला आहे. कारण नकारात्मकता सहज येते. जर कुठे काही नकारात्मक वाईट घडलं तर ते आपल्यापर्यंत यायला आपल्याला कोणतेही कष्ट किंवा वेळ लागत नाही बरं का. म्हणून नकारात्मकता आपोआप येते, परंतु सकारात्मकता ती आणावी लागते. आणि जर सकारात्मकता आपल्या विचारांमध्ये असेल ना तर ती आपल्या कृतींमध्ये उतरते. तीच सकारात्मकता जाणून घेण्यासाठी आणि आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी काही गोष्टी खूप गरजेच्या असतात. जर आपण जगातील सर्व यशस्वी व्यक्तींची एक लिस्ट बनवली आणि त्यात पाहिले ना तर आपल्याला कळेल की या सर्वांमध्ये एक कॉमन सवय आहे आणि ती म्हणजे वाचन. कारण त्यांना माहीत आहे की जे ज्ञान पुस्तकात आहे ते कोणत्या एखाद्या छोट्याशा व्हिडिओ, रील्स किंवा शॉर्ट्स मधून मिळणार नाही. मग अशाच एखादी विद्वान यशस्वी व्यक्तीला बघून आम्ही एखादी मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो आणि त्या मोटिवेशनल व्हिडिओ पाहिल्यावर आम्हाला आमच्या पुस्तकांची आठवण येते. हो, तेच पुस्तकं जे कुठल्या तरी कानाकोपऱ्यात पडलेली असतात, ज्यांच्यावर धूळ पडलेली असते. 15 ऑक्टोबर ज्या दिवशी आम्ही वाचन प्रेरणा दिन साजरा करतो त्या दिवशी आम्हाला आमच्या पुस्तकांची आठवण येते. परंतु दुसऱ्या दिवस परत तेच पुस्तकं कुठल्या तरी कानाकोपऱ्यात पडलेली दिसतात. अहो, आपण ज्यांना गुरूंचं स्थान दिलेलं आहे त्यांच्यावर धूळ पडलेली दिसते. परंतु मोबाईल मात्र दिवसातून 200 वेळा चार्ज केलेला दिसतो. एकेकाळी पुस्तक वाचन हा आमचा छंद असायचा, परंतु आज ती आमची मानसिक गरज बनली आहे. आज आपण डिजिटल युगात जगतोय. डिजिटल युग म्हटलं म्हणजे मोबाईल, संगणक, लॅपटॉप हे आलेच, परंतु आजची परिस्थिती अशी काही झाली आहे की हे सर्व आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहेत. मग या यंत्रांना बनवणारा माणूस कोण? जरा विचार करा. जरी यंत्र एवढी विद्वान आहेत तर या यंत्रांना बनवणारा माणूस किती विद्वान असेल? मग या यंत्रांना बनवणारा माणूस कोण? तर तोच जो पुस्तकात बुडून, अनुभवात बुडून आणि विचारात खोल जाऊन बुद्धिमान झालाय. ही यंत्रे आपली सेवक आहेत, आपले विकास करण्यासाठी बनवली गेली आहेत. मग त्यांना आपल्या विचारांची मालक कशी बनवू द्यायची? आजचा मोठी समस्या ही ज्ञानाची नाहीये, समस्या आहे एकाग्रतेची. मोबाईल आमचे लक्ष खातो तर दुसरीकडे पुस्तक आमच्या मनाला दिशा देतो. आपली पिढी स्क्रोल करत पुढे जाते, पण आपल्या पिढीला हे नाही कळत की स्क्रोल केल्याने ज्ञान नाही मिळत, ज्ञान मिळतं ते पान उलटल्याने, पुस्तक वाचण्याने. वाचन ही तुमच्या मेंदूची जिम आहे. मेहनत तुम्ही कराल पण ताकद मात्र तुमच्या विचारांना मिळेल. मोबाईल तुला कंटेंट देईल पण पुस्तक तुला कॅरेक्टर देईल. मोबाईल सांगेल काय व्हावं, परंतु पुस्तक सांगेल ते कसं व्हावं. आज आपण मोबाईल वापरतो पण खरं पाहायला गेलं तर मोबाईलच आपल्याला वापरतो असं मला वाटतं. कारण तो ठरवतो आपण काय पाहावं आणि याला म्हणतात अल्गोरिदम. म्हणून म्हणतो अल्गोरिदमने तुमचं भविष्य बदलू नये याकरिता पुस्तक हातात घेऊन पुस्तकाने तुमचे विचार बदलायला हवेत. आज डिजिटल युग आपलं जगणं सोपं करतोय, हा हेतू चांगला आहे, परंतु याच युगात जर पुस्तके विसरली जात असतील तर भविष्य घडणार कसं? धन्यवाद.